दादरमधील मानाची दहीहंडी असलेली आयडल दहीहंडी ही पर्यावरणपूरक दहीहंडी मानलीच जाते. मात्र इथे सेलिब्रिटींचीही उपस्थिती असते आणि तेही खूप आकर्षित अशी उपस्थिती असते. आता आपल्यासोबत आहेत गायक आशिष सर, तर त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया. सर, दहीहंडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? फारच कमाल सादर होती आज इथं. आज आम्ही इथं आयडल मित्रमंडळाला आलोय आणि खूपच कमाल एनर्जी आहे. खूपच कमाल लोक आहेत. आम्ही पथनाट्य बघितली वेगवेगळी. आम्ही खूप 3-4 खूप थर पण बघितले. खूप कमाल वाटतंय आणि एक उत्साहाचा माहोल आहे. आणि इथं आज आम्हाला बोलवलं याचं मला फार मी म्हणजे धन्यवाद म्हणतो त्यांना. तुम्ही एक गायक आहात, तर दहीहंडीचं असं कोणतं गाणं आहे जे तुम्हाला खूप आवडतं? अच्छा, मला हे फार आवडतं, शत्रुघ्न सिन्हाचं ते शोर मच गया शोर देखो आया माखन चोर, ते वाला गाणं मला खूप आवडतं. आता दहीहंडी हा लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत, अगदी माणसांपर्यंत, वृद्ध माणसांपर्यंत पण आपण म्हणू शकतो. होय, सर्वांचा आवडीचा सण आहे. सगळे आतुरतेने वाट बघतात या सणाची. तर तुमचा काय अनुभव आहे का दहीहंडीबद्दल? माझा अनुभव असा आहे की लहानपणीपासून आम्ही पुण्याचा आहे मूळचा, आणि आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा किंवा वेगवेगळी मंडळं खूप होती आजूबाजूला, जिथं आम्ही जाऊन खूप एन्जॉय करायचो. हंडी फोडताना मी स्वतः नाही जाऊ शकलो कधी, पण मला बघायला खूप मजा यायची आणि खूप कमाल एनर्जी असायची. त्यामुळे पुण्याच्या खूप छान आठवणी आहेत माझ्या लहानपणी. ओके, आता आपण बातचीत केली आहे आशिष सोबत, तर त्यांनी त्यांच्या दहीहंडीचा एक चांगला किस्सा असा सांगितला आहे. कॅमेरामन मनोज सोबत मी स्वप्नाली धनावडे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.